नमस्ते, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। तर आज बघा मी बनवते हॉट चॉकलेट आणि व्हेज सँडविच। तर मी आता दूध घेतले एक ग्लास। आता हे दूध आपण गरम करून घेऊया। याच्यात बघा आता मी 1 चम्मच साखर घेतली आहे। आता दूध आपल्याला चांगलं उकळून घ्यायचे। इथे बघा मी 1 चम्मच कोको पावडर घेतली आहे आणि 1 चम्मच कॉर्नफ्लोअर। आता हे दोन्ही मिक्स करायचं। याच्यामध्ये मी दूध घेतलंय। दूध हलकसं गरम आहे। आता हे मिक्स करून याचा गोळ बनवायचा चांगला। तर बघा आता गोळ बनवून घेतला। याच्यात मी टाकते आता दुधामध्ये आणि आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे बघा इथे मी असं डार्क चॉकलेट घेतले। हे पण टाकून आपण याच्यात असं बारीक पीस करून घेतले मी। आता हे मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि याला उकळून घेऊ आपण। जास्त घट्ट नाही करायचं, कॉर्नफ्लोअर टाकलं जास्त घट्ट होतं। हे बघा किती मस्त पटकन तयार झालं आपलं हॉट चॉकलेट। आता याला काढून घेऊया आणि आता आपण बनवूया सँडविच। आता इथं बघा व्हेज सँडविच बनवण्यासाठी मी इथं बारीक चिरून कांदा घेतलाय, टमाटर घेतले बारीक चिरून, लाल मिरची, मीठ आणि काळी मिरची कुटून घेतलेत। तुम्हाला हिरवी मिरची लागत असेल तर याच्यात टाकू शकता। आता आपण मिक्स करून घेऊ। हे बघा इथे ब्रेड घेतलेत मी, याला आता बटर लावून घ्यायचं। आपल्या सगळ्या ब्रेडला बटर लावून घ्यायचं आपण। आता सगळीकडे बघा बटर लावून घेतले। आता आपण इथे हे कांदा टमाटे ठेवलं होतं ते ठेवायचं आता याच्यावर। इथे बघा असं मी मसाला लावून घेतला आपला। आता इथे चीज मी असं बारीक करून घेतली आहे सुरीने। आता याच्यावर आपण हे ब्रेड ठेवायचं। आता इथे तवा घेतलाय बघा, तव्यावर बटर लावून घ्यायचं आणि आपल्याला आता हे ब्रेड शेकून घ्यायचे। सगळं आपण आता दोन्ही बाजूने याला मस्त शेकून घेऊया। हे बघा असं उलटणे मी असं दाबून दाबून घेतलं याला आणि याला पलटून घ्यायचं। आता इकडून पण शेकून घ्यायचंय आणि आपली ही रेसिपी बघा 10-15 मिनिटात बनवून तयार होते। इकडून पण आपण दोन्ही साईडने चांगलं खरपूस शेकून घ्यायचंय। आता मी इकडून पण बटर लावून घेणार आहे। हे बघा तयार आहेत आपले सँडविच। आता आपण काढून घेऊया। बघा एकदम मस्त आपलं गरमागरम हॉट चॉकलेट आणि व्हेज सँडविचची रेसिपी तयार आहे। आता याच्यावर मी टाकते चॉकलेट वरतून। तर व्हिडिओ आवडलाय तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा, विसरू नका।